नमस्कार. जरा पुढचा भाग. स्टोरी इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. पण त्यापूर्वी या खुर्चीवर बसल्यानं मला जरा आमदार झाल्यासारखं वाटतंय. ओ नाही हो, आमदार बिमदार होईल असलं काही डोक्यात नाही आहे. ती 12ची यादी आपल्या नशिबात नसते हे पुरेपूर माहीत आहे आणि नशिबापेक्षाही आपल्या इच्छेत नसते हे फायनल करून ठेवलं पाहिजे. त्यामुळं या खुर्चीत आमदार बसले होते आणि ते तिकडून आलेले म्हणून मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं म्हणालो. म्हणजे या खुर्चीवर, या बेडरूममध्ये, या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या आमदारांचा मुक्काम होता. हे ली मेरिडियन हॉटेल सुरतचं. आणि या सुरतच्या हॉटेलामध्ये आमदारांचा बऱ्यापैकी 2 दिवस मुक्काम होता. या मुक्कामात बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. त्यापूर्वी एक मिनिट मला जर बायकोला सांगायचं आहे. बायको, मी मिसिंग असल्याची फिर्याद देऊ नको हां. कोणी बिडनॅप केलेलं नाही आहे मला. कारण मी आहे, माझ्या इच्छेने आलो आहे आणि या स्मरण यात्रेवरती आलो आहे. मागे असंच झालं होतं. काही आमदार आले आणि तिकडे किडनॅपिंगच्या, मिसिंगच्या फिर्यादी दिल्या गेल्या. आले मनानी आणि आल्यावर मात्र आता आपल्याला मिसिंगची फिर्याद दिली पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. अशीच एक मध्येच गायब झालेले आमदार वगळता दुसऱ्या आमदारांची इच्छा अचानक बदलली. अशाच एका रूममध्ये ते थांबलेले होते आणि त्यांना वाटायला लागलं की आपण परत गेलं पाहिजे. मी आपला आणून ठेवल्यात, ॲसिडिटी झाली वगैरे तर काही गोळ्या ज्या ॲसिडिटीच्या विरोधात काम करतात. त्यांना थोडीशी ॲसिडिटी झाली, काहीतरी त्रास झाला आणि तो त्रास झाला म्हणून दवाखान्यात जावं लागलं. आता ॲसिडिटीची अनेक कारणं आपल्याकडे आहेत. रात्रीचं जागरण झालं की ॲसिडिटी होते, आंबट चिंबट खाल्लं की ॲसिडिटी होते, किंवा अवेळी जेवण झालं की ॲसिडिटी होते, किंवा काही घेऊन झालं की ॲसिडिटी होते. थम्सअप हो जास्त, ते असं म्हटलं की तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं. असंच एका आमदाराला प्रचंड त्रास झाला आणि त्रास झाल्यावर त्यांना दवाखान्यात नेण्याची वेळ आली. बरं, दवाखान्यात न्यायच्या निमित्ताने आता हे हॉटेल बंदिस्त, प्रवेश कोणाला नाही, सगळ्यांना असं घट्ट बसवून ठेवलं आहे. म्हणजे मी या हॉटेलवर शूटिंग करतो असं हॉटेलच्या मॅनेजरला सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं मी लोकल पोलीसला इन्फॉर्म करेल तुम्ही काही शूटिंग कराल तर. कशासाठी आलात? इतकी काळजी, इतकी धास्ती सगळी ती होती. कारण एका राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी माणसं या हॉटेलमध्ये मुक्कामाला आलेली होती. आता या आमदार महोदयांना येताना तर बरं वाटलं होतं, पण राहायला नको वाटू लागलं. त्याचं कारणही तसंच आहे, फार महत्त्वाचं कारण आहे. 2 गोष्टी घडल्या होत्या या हॉटेलात आणि त्या दोन्ही गोष्टी जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्या समजल्या की त्या आमदाराला भीती का वाटली होती आणि ती भीती खोटी कशी ठरली हे आपल्या लक्षात येऊन. त्याचं घडलं असं की जेव्हा सुरतला सगळे आमदार आले तेव्हा शिवसेनेच्या गटामध्ये देखील आमदारांना समजून सांगण्यासाठी काही करता येऊ शकेल का याचा विचार चालू झाला होता. आता हा विचार खरं तर काय होता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला आमदार मेसेज करून तानाजी सावंतांच्या गाडीतून उद्धव ठाकरेंना थेट रिपोर्टिंग करत होता त्यावेळेला काही मध्यस्थी, चर्चा, थांबा, गप्पा मारू, बोलू असं काही नाही म्हणा वाटलं. उलट उद्धव ठाकरेंनी भाषण केलं होतं तिथे मोठं की हे आईचं दूध विकणाऱ्यांना माझ्या पक्षात स्थान नाही वगैरे वगैरे. झालं असं की आमदारांना समजावून सांगण्यासाठी 2 माणसांची नियुक्ती केली होती. एक होते मंत्री असलेले उदय सामंत आणि दुसरे त्यांचे स्वीय सचिव नार्वेकर. त्यापैकी एक जणाला इथेच पटला, पण ते तोपर्यंत घडलं नव्हतं. ॲक्सेस मिळाला, आत येता आलं, चर्चा करता आली. आता चर्चा होतीये हे लक्षात आल्यानंतर हे जर मिटलं आणि थांबलं तर आपली आमदारकी आणि आपले संबंध धोक्यात नको यायला असं पहिल्यांदा वाटलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की जेव्हा सगळे आमदार इथं आले होते तेव्हा ती संख्या पुरेशी नव्हती. म्हणजे आताच्यासारखे 40 आमदार दाखल झाले असं नव्हतं. शेवटी तर 40व्या आमदार नंतर दाखल झाले. मग ती संख्या शिवसेनेतली अधिकृत फूट म्हणावी, 2/3 म्हणावी अशी संख्या ती नव्हती. संख्या कमी होती आमदारांची. मग आमदारांची संख्या कमी आणि फुटीत आपण सहभागी झालो तर कदाचित अपात्र ठरो ही भीती. दुसरं, ॲक्सेस मिळाला आहे, चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये जर एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या पदरात काही पाडून घेतलं आणि आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय,
अशी दुसरी धास्ती होती. त्यामुळं त्यांनी इथून जाण्यासाठी वेगवेगळे अ, अ, मार्ग वापरायला सुरुवात केली. त्यांनी नागपूरला परत गेल्यावर सांगितलं की मला डांबून ठेवलं होतं, मला बांधून ठेवलं होतं, माझी इच्छाच नव्हती, मला खोटं सांगून नेलं होतं, मला त्रास होत होता, माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते, मला हार्ट अटॅक आलेलाच नव्हता, पण हार्ट अटॅक समजून चुकीचे इंजेक्शन्स दिले, माझ्या मागं गुजरातची पोलीस विनाकारण लागलेली होती. हे सगळं त्यांनी सांगितलं. ही त्यांची कहाणी आहे की गुजरातच्या 100-125 पोलिसांनी मला त्रास दिला, माझ्या मागत लागली होती, एकनाथ शिंदेनी मला इंजेक्शन्स द्यायला लावली, ती मला धोकादायक होती. हे सगळ्या त्यांच्या कहाण्या आहेत. एकनाथ शिंदे सांगतायत ती कहाणी जरा वेगळीच होती. आणि ती कहाणी अशी होती की त्यांना घरच्यांची आठवण येऊ लागली होती, बायकोची आठवण येऊ लागली होती, मुलाबाळाची आठवण येऊ लागली होती, आणि त्यांना जाणं आवश्यक होतं. काही जणांची तब्येत बिघडल्याची ती कारणं सांगत होती. म्हणून एकनाथ शिंदेंनी याच हॉटेलच्या अगदी बाजूला असलेल्या विमानतळावरून एक स्पेशल विमान करून त्यांना पाठवून दिलं. बरं, विमानातून पाठवून दिल्याच्या घटना अगदी सगळ्यांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. हाकेच्या अंतरावर आहे विमानतळ इथून. तेही मी तुम्हाला व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये टाकायला दाखवतो की ते विमानतळ इथून किती हाकेच्या अंतरावर आहे. अगदी बघा तुम्हाला दिसून जाईल की मी ज्या खोलीतून बोलतोय तुम्हाला, त्या खोलीतून बाहेर कॅमेऱ्याने बघितलं तर ते विमानतळसुद्धा दिसून जाईल. त्यामुळं त्यांना ती भीती होती की आपल्याला उगाचच अपात्र ठरायला नको, अथवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातून उतरलो तर उद्याच्या सगळ्या संधी जायला नको. पण घडलं मात्र वेगळंच. जेव्हा हा सगळा तांडा गुवाहाटीच्या दिशेनं निघाला तेव्हा त्यात माणसं वाढत गेली. म्हणजे एकनाथ शिंदेंसाठी हा सगळा काफिला तिथं वाढत जात असताना एकच वाक्य लागू पडेल, अकेला ही चला था मंजिल की तरफ, मंजिल पास आती गई, कारवा बनता गया. असंच काहीसं एकनाथ शिंदेंच्या विषयामध्ये झालेलं होतं. त्यामुळं इथे नागपूरला निघून गेलेल्या आमदाराची त्यांचा होरा, त्यांचा अंदाज चुकला असंच म्हणावं लागेल. पण या हॉटेलातच महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या पहिल्या बैठका झाल्या. कारण याआधी बैठका होत नव्हत्या. एकमेकांना इशाऱ्यांनी, खाणाखुण्यांनी, फोनवर बोलून, व्हॉट्सअप कॉलवर, कुणी फेस टाईमवर बोलून कन्फर्म करत होते की आपल्याला हे करायचं आहे, करावं लागणार आहे. पण इथे ते खरं घडलं. इथून खरी त्याला मूर्त रूप मिळायला सुरुवात झाली आणि एक नवनाट्य, त्या चेक नाक्यावरच्या नाट्याप्रमाणे इथं एक नवनाट्य घडलं. ते म्हणजे आमदाराचं निघून जाण्याचं. या निघून जाण्यात हत्येची भीती, हत्येचे प्रयत्न, आम्ही नाही बाबा केलं काहीच, त्यांनाच जायचं होतं, आम्ही तर उलट व्यवस्था करून दिली, अशा सगळ्या गोष्टी आल्या. आणि भले 1-2-3 दिवस या हॉटेलात मुक्काम करून एकनाथ शिंदेंचा काफिला इथून निघाला. आता बघूया पुढच्या भागामध्ये नेमकं काय होतं आहे ते. तोपर्यंत या हॉटेलची एक सैर देखील मी तुम्हाला घडवणार आहे. कळेल तरी सुरतचं ली मेरिडियन हॉटेल नेमकं आहे तरी कसं.